मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटे याला ताब्यात घेण्यात आलाय। 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरामधून कल्याणमधून अटक केली। माफकेरा ताब्यात घेतलाय। त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पोलीस कोणत्याही क्षणी मालवणमध्ये दाखल होतील। जयदीप आपटे कुटुंबियांना भेटण्यासाठी लपून छपून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले। जयदीप आपटेला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आलेली होती। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला ताब्यात घेतलाय। दरम्यान जयदीप आपटेच्या अटकेनंतर त्याच्या वकिलांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं। आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।